नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाची आपण माहिती पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। तो जर पाहिलं तर 56व्या वस्तू आणि सेवा कर म्हणजेच GST परिषदेमध्ये अत्यंत महत्त्वाचे असे निर्णय घेण्यात आलेला आहे। त्याच्यामध्ये जर पाहिलं तर 12% आणि 28%चा हे जे काही दोन स्लॅब होते ते दोन स्लॅब रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि हे दोन स्लॅब रद्द केल्यामुळे कोणाला फायदा होणार आहे, कोणाला तोटा होणार आहे आणि आत्ता नेमके इथून पुढे कोणते स्लॅब असणार आहेत त्याची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। दोन हे स्लॅब जे काही 12% आणि 28%चे आहेत ते रद्द केल्याच्या नंतर उरतात फक्त आता 5% आणि 18% असे दोन स्लॅब उरतात आणि याच्यामध्ये 5%मध्ये कोणते राहणार आहेत आणि 18%मध्ये कोणते राहणार आहेत ते पण महत्त्वाचा मुद्दा आहे, ते पण व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। ही संपूर्ण जी काही माहिती आहे ती माहिती देत असताना आपले जे काही केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ही स्पष्ट माहिती देण्यात आलेली आहे। ही परिषद जर पाहिलं तर 3 सप्टेंबर 2025 रोजी भरलेली होती आणि त्या परिषदेमध्ये हे महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत आणि आता फक्त 5% आणि 18% हे दोन स्लॅब असणार आहेत। 12%चा आणि 28%चा हे स्लॅब रद्द करण्यात आलेले आहेत आणि हे जे काही महत्त्वपूर्ण बदल जे करण्यात आलेले आहेत याची अंमलबजावणी जर पाहिली तर 22 सप्टेंबर 2025 पासून हे नियम लागू होणार आहेत। तोपर्यंत ऑलरेडी पूर्वीचे जे काही दर असतील तेच GST दर लागू राहतील। 22 सप्टेंबर 2025 नंतर मात्र फक्त 5% आणि 18% हे दोनच स्लॅब असणार आहे। याचमुळे याच्यामध्ये शेतकरी वर्गासाठी एक अत्यंत फायदा घेतला जाणार आहे। त्यांच्यासाठी काय हा फायदा आहे तर त्यांच्यासाठी जे काही त्यांचं ट्रॅक्टर असेल किंवा इतर अवजारे असतील किंवा निविष्ठा असतील किंवा ठिबक सिंचन तुषार सिंचन असेल त्यांच्यासाठी मोठा त्यांना फायदा होणार आहे। पूर्वी जर पाहिलं तर याच्यावरती 12% हा आपल्याला GST द्यावा लागत होतो, परंतु आता हे जे काही शेतीविषयक सर्व जी कामे आहेत ते अवजारे असतील कोणतंही असेल ते आता फक्त 12%च्या स्लॅबवरून, कारण की तो 12%चा स्लॅब रद्द झाला म्हणून आता ते सर्व 5%च्या स्लॅबमध्ये आलेले आहेत। ह्याच्यामुळं काय होणार आहे, शेतकरी वर्गासाठी जे काही त्यांना अगोदर जास्त टक्के GST भरावा लागत होता तो आता कमी भरावा लागणार आहे। त्याचा सर्वात जास्त फायदा जर पाहिलं तर शेतकरी वर्गासाठी होणार आहे। त्याचं जर उदाहरण आपण पाहायचं झालं तर एका स्प्रिंकलरची किंमत आपण उदाहरण म्हणून 20,000 भरणार आहोत आणि त्याच्यावरती जर पूर्वीच्या नियमानुसार जर पाहिलं तर 12% GST असणार आहे। त्याच्यामुळं काय होतं जाणार आहे तर 20,000 गुणिले 12% GST किती होणार आहे तुम्ही करू घेऊ शकता कॅल्क्युलेशन। त्याचा जो काही रक्कम आहे ती 2400 रुपये होते आणि आपला हा जो काही 20,000चा संच आहे त्यावरती 12% GST ॲड केल्यामुळं आपला जो काही संच आहे तो आता 22,400 रुपयाला होतो। आपले 20,000 आणि हे 2400 22,400 रुपयाला हा संच आपल्याला मिळतो। परंतु आता 5%च्या स्लॅबमध्ये आल्यामुळं काय होणार आहे, मूळ किंमत तर आपली 20,000च असणार आहे, त्यावरती आता आपल्याला फक्त 5% GST लागणार आहे। 5% म्हणजे 20,000 गुणिले 5% जर केलं तर 1,000 होतात। म्हणून आता आपल्याला किती लागणार आहे, आपली मूळ रक्कम 20,000 प्लस आपल्याला 1,000 रुपये GST जाणार आहे। त्याच्यामुळं 21,000 मध्ये आपल्याला इथं हा संच 5%च्या स्लॅबमध्ये आल्यामुळं मिळू शकतो। म्हणजे इथं आपला किती फायदा झाला किंवा आपली किती बचत झाली तर 1400 रुपयाची आपली ही बचत इथं झालेली आहे। परंतु तुम्हाला वाटत असेल की 1400 रुपये फक्त बचत झालेली आहे, काय कमी झालेलं आहे, फक्त 1400। हे एक छोटी उदाहरण घेतलं आपण ह्याच्यासाठी। मोठ्या रकमेचा जर विचार केला तुम्ही त्याच्यामध्ये, जर समजा आपल्याला एखादं ट्रॅक्टर घ्यायचं आहे आणि ट्रॅक्टर घेण्यासाठी आपण 12% GST पूर्वीप्रमाणे भरत होतो, परंतु आता काय होणार आहे, समजा 12%च्या ह्याच्यानुसार आपण धरू ट्रॅक्टरची किंमत धरू आपण 7 लाख रुपये आणि त्यावरती GST आहे आपला 12%। 7 लाख गुणिले 12% जर केलं तर तुमची रक्कम जी आहे GST फक्त GST 84,000 रुपये एवढा होतो। 84,000 झाला म्हणजे आपलं ट्रॅक्टर किती झालं, आपल्याला 12%च्या स्लॅबनुसार जर पाहिलं तर 7,84,000 GST सहित भरावा लागेल। परंतु तेच आता जर पाहिलं तर 5% स्लॅबमुळं आल्यानंतर शेतकऱ्याला काय फायदा होणार आहे, ट्रॅक्टरची किंमत मूळ किंमत आपली 7 लाखच असणार आहे, 5% फक्त GST भरायचा आहे म्हणून आपल्याला 7 लाख गुणिले 5% जर केलं तर तुमची जी काही रक्कम आहे 5%मुळं तुमचं फक्त 35,000 रुपये GST भरावा लागणार आहे। तोच 12% GST असताना तुम्हाला 84,000 रुपये भरावा लागत होता। मग आता आपल्याला ट्रॅक्टर कितीला मिळणार आहे, 7,35,000 रुपयाला मिळणार आहे। म्हणजे 7,84,000 मधून आपले 735 जर आपण वजा केले तर आपले इथं
49,000चा फायदा होऊ शकतो. इथं बचत होते. हे तुम्हाला मोठ्या उदाहरणावरून किंवा मोठ्या किमतीचं जे काही उदाहरण असेल किंवा त्याची किंमत जास्त असेल, ट्रॅक्टर असेल किंवा आपलं दुसरं कोणतेही वेगळी साधने असतील, याच्यामध्ये तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये याचा हा फायदा पाहायला मिळणार आहे. हे एक शेतकऱ्यासाठी अत्यंत महत्त्वाची बाब आहे. तर अशा पद्धतीनंच आणखी कृषीविषयक जर सोडलं त्याच्यामध्ये, तर टोटल एकूण 5%च्या स्लॅबमध्ये आता कोणकोणत्या वस्तू होणार आहेत ते आपण पाहणार आहोत. त्यामध्ये जर पाहिलं तर GSTच्या 5% स्लॅबमध्ये असणाऱ्या पुढील प्रमाणे वस्तू असणार आहेत. त्याच्यामध्ये केसांचे तेल, शॅम्पू, टूथपेस्ट, टॉयलेट साबण, टूथब्रश, शेविंग क्रीम, लोणी, तूप, चीज, दुग्धजन्य पदार्थ असतील, नमकीन, भांडी, दुधाच्या बाटल्या, नॅपकिन्स, लहान मुलांसाठी क्लिनिकल डायपर, शिलाई मशीन आणि त्यांचे पार्ट्स असतील किंवा थर्मामीटर, मेडिकल ग्रेड ऑक्सिजन असेल किंवा सर्व डायग्नोस्टिक किट असतील किंवा ग्लुकोमीटर असेल, चष्मा, ट्रॅक्टर टायर, ट्रॅक्टरचे स्पार्ट, कीटकनाशक, ठिबक सिंचन प्रणाली, स्प्रिंकलर, मासे, साखर, चॉकलेट, कोको पावडर, पास्ता, कॉर्नफ्लेक्स, नूडल्स, बिस्किट, जॅम, जेली, मुरंबा, काजू पेस्ट, सुकामेवा, केक, साठवलेल्या ज्या काही भाज्या, फळ, आईस्क्रीम, सायकल, हस्तकलेच्या वस्तू, बाबूंचे फर्निचर, कंगवे, छत्र्या आणि 2500 रुपयापर्यंतचे कपडे आणि चपला. आणि त्याचप्रमाणे जर पाहिलं तर आता 18% GSTमध्ये नेमकं काय काय असणार आहे ते सुद्धा आपण लगेच पाहणार आहोत. GSTच्या 18% स्लॅबमध्ये पुढील वस्तू असणार आहेत. त्याच्यामध्ये जर पाहिलं तर 1200 CCपेक्षा कमी इंजिन क्षमतेचे पेट्रोल, LPG आणि CNG कार, 1500 CCपेक्षा कमी इंजिन क्षमतेच्या डिझेल आणि डिझेल हायब्रिड कार, 3 चाकी वाहनं, 350 CCपेक्षा कमी इंजिन क्षमतेच्या मोटरसायकली, मालवाहतुकीसाठी वापरली जाणारी वाहनं, एअर कंडिशनर्स, तसेच LED आणि LCD, TV, मॉनिटर, प्रोजेक्टर, डिशवॉशर, वॉशिंग मशीन आणि 1500 रुपयांपेक्षा जास्त किमतीचे रेडीमेड कपडे, ग्राफिक पेपर, सिमेंट, कोळसा इत्यादी वस्तू जर पाहिलं तर हे 18%च्या स्लॅबमध्ये असणार आहेत. 5% 18% झालं. त्याच्यामध्येही आणखी एक महत्त्वाचा स्लॅब आहे, तो म्हणजे 0%. याच्यामध्ये कोणकोणत्या वस्तू असणार आहेत ते सुद्धा आपण आता लगेच पाहणार आहोत. याच्यामध्ये जर पाहिलं तर 33 प्रकारची जीवनरक्षक औषधे, कॅन्सरची औषधे, दुर्मिळ आजारांची जी काही औषधे आहेत ते, वैयक्तिक जीवन विमा, आरोग्य पॉलिसी, नकाशे, चार्ट, ग्लोब, पेन्सिल, शार्पनर, क्रेयान, अभ्यासाची पुस्तकं, नोटबुक, खोडरबर, पॅक केलेलं दूध आणि पनीर, पिझ्झा ब्रेड, खाकरा, चपाती, पराठे इत्यादी हे संपूर्ण 0% स्लॅबमध्ये असणार आहेत. याच्यामध्ये जर पाहिलं तर 12%चा आणि 28%चा जे काही हे 2 स्लॅब कमी करण्यात आलेले आहेत आणि हे 2 स्लॅब कमी केल्यामुळं जे काही उत्पन्नामधील तूट होणार आहे त्याच्यामध्ये जर पाहिलं तर 93,000 कोटी रुपयांची महसुली तूट जी काही निघणार आहे त्याच्यामध्ये, तर ही तूट भरून काढण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा असा स्लॅब यामध्ये ॲड केलेला आहे, तो म्हणजे 40% GST. 40% GST हा लावण्यात येणार आहे. नेमका तो 40% GST कोणत्या गोष्टीवर असणार आहे ते सुद्धा आपण आता पाहणार आहोत. स्क्रीनवर पाहू शकताय तुम्ही. GSTच्या 40% स्लॅबमधल्या वस्तू पुढील प्रमाणे आहेत: पान मसाला, सिगरेट, गुटखा, तंबाखू, बिडी, कॅफेनयुक्त ड्रिंक्स, अल्कोहोल नसलेली ड्रिंक्स, स्मोकिंग पाईप, रिव्हॉल्वर, पिस्तूल, 350 CCपेक्षा जास्त क्षमतेच्या मोटारसायकली, खाजगी विमानं, बोटी, कॅशिनो, जुगार, घोड्यांच्या शर्यती, लॉटरी आणि ऑनलाईन मनी गेमिंग. ह्याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाचं होतं याच्यावरती बंधन घालणं. बंधन घालण्याच्या पद्धतीच म्हणजे एक प्रकारनं 40% त्याच्यावरती GST आकारला जाऊन हा एक त्यांचा रेव्हेन्यू वाढण्यामध्ये सुद्धा मोठा फायदा होणार आहे. परंतु याच्याचमुळं किमती वाढल्यामुळं अनेक जणांचं व्यसनसुद्धा सुटण्याची फायदा अशामध्ये होऊ शकतो. याच्यामध्ये जर पाहिलं तर 28% GSTच्या स्लॅबमधल्या ज्या काही वस्तू वगैरे होत्या किंवा जे घटक होते ते आता 18% स्लॅबमध्ये वर्ग करण्यात आलेले आहेत. काही वस्तू वेगळ्या स्लॅबमध्ये सुद्धा असू शकतात. त्यानंतर जर पाहिलं तर 12% GSTच्या स्लॅबमध्ये असणाऱ्या 5% स्लॅबमध्ये आलेले आहेत. हे एक आपण महत्त्वाचं इथं गणलं जातं. त्याच्यामध्ये जर मुद्दा पाहिलं तर सर्वसामान्यांसाठी काय स्वस्त झालेलं आहे ते पण आपण स्क्रीनवर पाहणार आहोत. सर्वसामान्यांसाठी जर पाहिलं तर विमा, वैयक्तिक आरोग्य, लाईफ व रिइन्शुरन्स पॉलिसीवरील कर पूर्णपणे रद्द झालेला आहे. त्यानंतर मग दैनंदिन वस्तू असेल, त्याच्यामध्ये साबण असेल, टूथपेस्ट असेल, शॅम्पू यासारख्या वस्तूवरील GST आता
डायरेक्टली 18% काही 5% गेलेले आहेत, काही 0% झालेले आहेत. त्यानंतर बस, ट्रक असेल, ॲम्ब्युलन्स असेल किंवा 3 व्हीलर असेल किंवा ॲटो पार्ट्स यावर सुद्धा कर घटलेला आहे. त्याच्यामुळं सर्वात महत्त्वाचा फायदा जर पाहिलं त्याच्यामध्ये तर शेतकरी वर्गासाठी होणार आहे. त्यांच्यासाठी अत्यंत आधुनिक तंत्रज्ञानामध्ये वावरत असताना त्यांच्यासाठी महत्त्वाचे जे काही कृषी योग्य आधुनिक अवजार आहेत ते महत्त्वाचे असतात आणि त्यांच्यासाठी आता ते घेणं त्यांना सोपं होणार आहे अधिक. कारण की 12% GST भरण्याच्या ऐवजी आता त्यांना फक्त 5% GST त्यांना भरावा लागणार आहे. म्हणजे एकूण त्याच्यावरती 60% GST सूट त्यांना मिळालेली आहे. अशा पद्धतीची ही GST कररचना जी काही आहे ती जर पाहिलं तर 22 सप्टेंबर 2025 पासून लागू होणार आहे आणि सर्वात हा मोठा यावेळेसच्या परिषदेमधील घटक हा मानला जातो. ती शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत फायद्याची गोष्ट घेण्यात आलेली आहे. GST याच्याबद्दल संदर्भातील 15 ऑगस्ट 2025 रोजी सुद्धा देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी सुद्धा कररचना याच्या संदर्भातील महत्त्वाची माहिती सांगण्यात आलेलं होतं की दिवाळीसाठी एक मोठी गिफ्ट असणार आहे त्याच्यामध्ये GST कररचना संदर्भातील. परंतु याच्या अगोदरच जर पाहिलं तर नवरात्रीच्या पहिल्या दिवशी जर पाहिलं तर म्हणजेच आपण घटस्थापना जी केली जाते त्या दिवशीपासूनच ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचं गिफ्ट देण्यात आलेलं आहे. हे एक छोटीशी त्याच्यामध्ये माहिती होती, ते आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा पद्धतीचे नवीन अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात. तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवलं नसेल तर चॅनलला आजच सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन दाबून लाईक करायला मात्र विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड करता त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.